बऱ्याच आया म्हणत होत्या मुलांच्या टिफिनसाठी काहीतरी दाखव. चला बघूया. मोड आलेली मूग घ्यायचे, लसूण मिरच्याने थोडंसं पाणी घालून चांगलं ग्राइंड करून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, मीठ घालायचं, धने पावडर घालायची, जिरे पावडर घालायची, ओवा घालायचा, हळद घालायची आणि तीळ घालायची. नंतर याच्यामध्ये गहू, तांदूळ, ज्वारी आणि बेसनाचं पीठ घालायचं सेम क्वांटिटीमध्ये. आता तुम्ही जसे थालीपीठं बनवणार आहात कमी जास्त त्याप्रमाणे तुम्ही पीठ घेऊ शकता. नंतर पोपाटावरती एक सुती ओला रुमाल घालायचा, त्याच्यावरती थालीपीठ चांगलं थापून घ्यायचं. असे होल करायचे, वरून तीळ लावायचे आणि तव्याला तूप, बटर, तेल काहीही लावून रुमाल त्याच्यावरती पलटी करून घ्यायचा. वरून जरा टॅप टॅप करायचं म्हणजे थालीपीठ छान निघतं. आणि थोडंसं बटर घालून दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायचं. मुलं मोड आलेली कडधान्य खात नाहीत, पण हे हेल्दी आणि टेस्टी थालीपीठ मात्र आवडीनं खातील. आता थालीपीठ म्हटलं की दही आलं, भाजीचं टेन्शन गेलं. नक्कीच करून बघा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं का.